नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार स्वप्नील आवळे आणि हेरले पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार रवी चौगुले यांच्या जाहीर प्रचारासाठी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थोर महामानवांना पुष्पहार अर्पण करून या सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, काँग्रेस पक्ष हा देशातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. युवा पिढी आता पुन्हा काँग्रेसमध्ये कार्यरत होत आहेत. काँग्रेस पक्षाला पूर्वीपासून चांगली विचारधारा आहे. सध्याचे राज्य आणि केंद्र सरकार हे फसव्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे. त्यामुळे अशा जातीयवादी सरकारला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये कायमस्वरूपी घरी बसवलं पाहिजे. त्यासाठी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वप्नील आवळे आणि हातकणंगले पंचायत समितीचे उमेदवार रवी चौगुले यांना प्रचंड मतदान करून तुम्ही निवडून द्यावे. विकास कामासाठी आम्ही सुद्धा सदैव तुमच्याबरोबर राहू. यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले, सध्याचे आमदार हे त्रिकूट पक्षाचे आमदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात वेगवेगळी भूमिका घेऊन प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहेत. भूखंड लाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालणारे आमदार आहेत. खेड्यांचा विकास करायचा असेल तर काँग्रेस पक्षाशिवाय पर्याय नाही. आमच्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आपण निवडून दिल्यास निश्चित आपल्या भागाचा कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमचे हक्काचे पैसे आहेत. अनेक योजना फसव्या असून तुमचाच पैसा वेगवेगळ्या मार्गाने काढून घेऊन त्यातील काही भाग तुम्हाला देण्यात येत आहे. अशा फसव्या सरकारच्या उमेदवारांना मतपेटीतून हद्दपार करावे. यावेळी आमदार आवळे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या शुभेच्छा मोबाईलद्वारे उपस्थित मतदार आणि कार्यकर्त्यांना ऐकवल्या. या प्रसंगी राष्ट्रीय काँग्रेसचे हातकणंगले तालुक्याचे अध्यक्ष भगवानराव जाधव, मालेगावचे उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील, चोकाक गावचे माजी उपसरपंच हर्षद कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी रुकडी जिल्हा परिषदेचे उमेदवार स्वप्नील आवळे यांनी आपल्या मनोगतातून हेरलेकरांची मने जिंकली. यावेळी हेरले इथल्या धरणघर समाजाकडून खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार करून जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहून व राष्ट्रगीत गाऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी सरदार आवळे फाउंडेशनचे सदस्य, रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारण की जिल्हाभर फिरत असल्यामुळे मला यायचं नाही, परंतु माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, स्वप्नील आवळे आपले हात चिन्हावर या ठिकाणी उभे आहेत, रवींद्र चौगुले आपले हात चिन्हावर या ठिकाणी उभे आहेत. त्याचबरोबर आपले पंचायत समितीचे उमेदवार मनीषा उत्तम कांबळे हे हात चिन्ह घेऊन या ठिकाणी उभे आहेत. आज राज्यामध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आहे, महागाई वाढवणारी सत्ता आहे, बेरोजगारी वाढवणारी सत्ता आहे. या सत्तेला उत्तर द्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी येणाऱ्या 7 तारखेला हात या चिन्हासमोरचं बटन दाबवण्याची माझी विनंती असणार आहे. मी आज या जिल्ह्यामध्ये आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली एकटा या ठिकाणी लढाई करतोय. या लढाईमध्ये तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्यावी. आमचे तिन्ही उमेदवार निवडून द्या आणि विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करा. सभेमध्ये उपस्थित असलेले माजी आमदार राजू आवळे, या रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार श्री स्वप्नील आवळे आणि रुकडी पंचायत समितीचे मतदारसंघाचे मनीषा कांबळे व हेरले पंचायत समिती मतदारसंघाचे श्री
रवींद्र चौगुले, या परिसरातील उपस्थित इतर सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडळी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदचं निवडणूक आलेली आहे आणि आपल्यावर जबाबदारी आहे, म्हणजे तुमची जबाबदारी आहे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की योग्य उमेदवार आपण निवडून आणायचे आहे. आणि त्यासाठी आज आपण इथं एकत्र आलो आहोत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. योग्य उमेदवार म्हणजे कोण? पक्ष योग्य असावा, होतकरू असावा, कार्यक्षम असावा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार असावा. सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारा उमेदवार असावा. असे आपल्या या रुकडी मतदारसंघातून श्री स्वप्नील आवळे आज आपल्यासमोर आलेले आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना साथ देण्यासाठी हेरले पंचायत समितीचे रवींद्र चौगुले आणि रुकडी पंचायत मतदारसंघाचे मनीषा कांबळे असे काँग्रेस पक्षाने निवडलेले आहेत. त्यांचं आपल्याला माहीतच आहे की चिन्ह हात आहे. हा हात हे चिन्ह किती दशक हे चाललेलं आहे आणि आपल्याला ते चिन्ह सांगायची तशी आवश्यकता नाही. आपल्याला माहीतच आहे हात